मंडळी नमस्कार. खिलार शेतकरी शांत परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आंबोडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आलो आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक विशेष गोष्ट अनुभवायची आणि बघायची. जातीवंतपणा काय म्हणायचं, नादखुळा कशाला म्हणायचं, किंवा वास्तव कशाला म्हणायचं, किंवा माणसाचं खरं आयुष्य चवीचं कशाला म्हणायचं, याची जिवंत उदाहरणं या चॅनलमधून बघायला आपल्याला मिळतात. आणि आज दिनांक 9 मार्च 2026 वार सोमवार, महत्त्वाचा वार आहे, सोमवार आहे, बसवराजाचा वार. तर आणि महादेवाचा पण वार म्हटला जातो. पण तर त्या दिवशी आपण एका खरंच चांगल्या गोष्टीची बातमी बघणार आहोत, अनुभवणार आहोत. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोच करतो. जे काय होईल ते वास्तव आहे, विदाऊट एडिटिंग. त्यांनी आपल्याला का बोलवलं, कशासाठी बोलवलं, या पण गोष्टी जाणून घेणार आहोत आपण. तर प्रथम आपण सकाळ सकाळी आज गाईचं दूध काढून दाखवायचं होतं, किंवा मला खात्री करायची होती, तर तिचा स्वभाव खात्री करायचा होता. यासाठी सकाळी आज इथंपर्यंत पोचलो. त्यानंतर बाकीच्या गोष्टी थोड्या मिनिटात होते. लक्ष तुझं असं पीक ठेवायचं, पाखरा होईल. तर ही या गावातून समजलेली गाई, म्हणजे त्यांच्या शब्दानुसार, त्यांच्या स्वभावानुसार मी आल्यानंतर डायरेक्ट गाईजवळ आलो. तर मला माहिती आहे, मला एक आत्मविश्वास आहे, कारण माझ्याकडे खिलार प्रेम असल्यामुळे कोणती गाय मारते, कोणती गाय मारत नाही, हे मार्काला न विचारायच्या आधी मी स्वतः अनुभवतो. त्या गोष्टी मी अनुभवले. तर आज दूध काढायचं अजून राहिलेलं आहे, तर दूध काढतोय मी आणि स्वभाव चेक करतोय. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या. भांडण द्या दुधात भांडे दूध काढायला भांडा आणले कुठली पहिली काय काय माझ्या गाईची कास तुमच्या गाईची कास सेम आहे. दोन्ही पोकाळा मेंढकास म्हणायचे. म्हणायचे मेंढकास. हा. आणि मेंढकासच्या जातीच्या गाया, पातळ कातड्याच्या गाया, माझी गाय आणि तुमची गाय दोन्ही जातीला सारख्या जमवत नाही. आणि विषय म्हणजे मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे गाय खरंच ती आहे का, ती गाय याच्यापेक्षा जरा अजून एवढीच येईल. दोन्ही गाय बहिणी बहिणी असलेली. ती किटली काढून ठेवा, तो पण काढून सेम माझी गाई धार काढताना सकाळी किती काढले ते? सकाळी ते 2-2.5 काढले. सकाळी 2.5 लिटर काढले ते. 2-2.5 लिटर काढले. आणि आता राहिलेलं तुम्ही सांगितल्यामुळे थांब. एक अर्धा लिटर आहे का तर धार काढायची? हो या नाही जास्त आहे. लिटर भर राहिला. लिटर भर आहे ना? लिटर भर आहे. जरा एक अधिक 10 मिनिटं सांगितलं असतं थांबली जास्त. तर मी आलो लगेच आणि सांगितलं. मग ठीक आहे बंद. तिथं नवं रस्त्यावर सुद्धा ती दिसते, काय अडचण नाही. तुम्ही कुठे रस्त्यावर काढा, रानात आम्ही गेलो तर काय पाणी नसलं तर बाटली कटिंग करायची बिस्लरी. यामध्ये 2-2.5 लिटर दूध काढले सकाळी, आणि मी येणार आहे मग समजल्यानंतर दूध काढायचं थांबवलं होतं.
तर त्यानंतर हे दूध त्यात मिक्स करतोय सकाळी काढलेल्या दुधात आणि परत राहिलेले कासातलं दूध अजून काढतोय. थांब 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 काय करत आहे थांब. वासू बिसर चावले का सगळं? नाही नाही ते त्या थानाला जरा हे होते दचाकते का. बर त्या थानाला ना पलीकडच्या राहिलेलं मालकी नाही खुर्ची बसून काढून काय अडचण नाही. म्हणजे ती इकडला जाते साहेब. नाही शेवटी हाताचा फरक पडतो. पडतो. माझ्या हाताला थोडी धार कमी निघू शकते नाही काढा नाही कमी आणि मालकी नाही काढून नाही राहिले तरी आणि कायम जो धार काढतो व्यक्ती त्यात फरक तर पडतो. त्यांच्या हाताला गई पाना सोडत असते हो. आणि ह्या गोष्टी सुद्धा जातीने बारकाईने लक्ष बघा द्यायला लागते. हा म्हणून तुम्हाला म्हणलो तुम्ही काढायच्या ऐवजी तुम्ही काढणं आणि मग आमच्या मिसेसने काढणं फरक आहे. तुम्ही काढल्यानंतर या अगोदर धार कोणी काढली होती का असं चॅनल नाही 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 काढलेलं नाही. चॅनल मध्ये कसं आहे माहिती आहे हा. साहेब वस्तू त्या मापायच्या आहे, त्यामुळे पुढे जायला धाडस कोण करत नव्हती. बर गई बघितल्यानंतर मग नाही 4 फूट लांब का वस्तू कशी आहे. मग आज मी घाबरलो का? नाही कारण का घाबर नाही म्हणजे तुम्हाला 100% आमच्या बोलण्यावरनं किंवा तुम्ही इथं येऊन एक अर्धा तास आमच्या संग चर्चा केली हा त्या विषयातनं तुम्हाला अर्ध्या तासात वर्षाचा अनुभव मिळाला की बाबा गाय ही प्रॉब्लेम आपल्याला करेल का. तुम्हाला वाटलं होतं का मी येऊन धार काढणार आहे? नाही नाही आम्हाला वाटलेलं काय फक्त तुम्ही येणार मुलाखत घेणार आणि जाणार. बर पण आम्हाला गॅरंटी होती की तुम्ही आला तर धार सुद्धा काढू शकणार कारण तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या गोट्यात वस्तू हाताळलेल्या आहेत. बर त्यामुळे तुम्ही काय भिवू शकणार नाही असं वाटलं होतं. वाटलेलं. कारण मी तुमच्या अनुभवावरनं फोनवरनं हा. कुठला इतिहास डोक्यात ठेवूनच तुम्हाला या म्हणलो आणि मी थांबविली. तुम्ही अगोदर कोणत्या चॅनल वाल्याला स्वतःहून बोलवलं होतं? नाही बोलवलं नव्हतं आम्ही. नाही बोलवलं. नाही बोलवलं कारण का आम्हाला पण कसं झालं आम्हाला काय कुणाला कोण काय म्हणेल ह्या गोष्टीला आपल्याला कुणालाच दोषी ठरवायचं नाही. बरं, हा. पण तुमचं बोलणं तुमचं सांगणं किंवा वस्तूची पारख करणं त्या गोष्टीला जास्त हे आहे तुम्हाला अनुभव आहे. म्हणजे ओळखू आला. ओळखून आलो. किती वर्षापासून तुम्ही अनुभवताय हा चॅनल? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाली. आणि त्यात झालं सर माझं बायपास झालं मी गाय आणली ही त्यापासून आमचं सगळं व्यवस्थित चांगलं झालं. त्यामुळं आम्ही तर मंडळी 3.5 लिटर जवळपास दूध काढले. सकाळी 2.5 लिटर आणि आता 1 लिटर म्हणजे 1 ते 1.5 लिटर दूध काढले. पण हात नवीन असल्यामुळं मला माहिती अनुभव आहे की कितीही गाय देवगुणी असली तर तिला जो कायमचा हात असतो त्या हाताला पाना सोडणं आणि नवीन हाताला पाना सोडणं फरक असतो. मात्र या कुटुंबानं या मालकाने आणि त्यांच्या ह्या मालकीने तिकडे दाखवू त्यांना जरा इकडं बघ. हा, इकडे या. तर या मालकीने आहेत तर ते धार काढणं त्यांच्या स्वभावाला फरक पडतो आणि नवीन माणसाने धार काढणं थोडा फरक पडतो. तर त्यांनी जे वास्तव सांगितलं सुरुवातीला की आज दूध एवढं देते गाय किंवा ह्या स्वभावाची गाय आहे तर ते मला सिद्ध करायचं होतं किंवा साध्य करून दाखवायचं होतं समोर येऊन. तर खरंच हे वास्तव बोलतायत का खोटं बोलतायत? तर खरंच ह्या दोन्ही कुटुंबाचं किंवा या नवरा बायकोचं एक अभिनंदन आणि कौतुक सुद्धा की भल्या मोठ्या गायीचं दूध ते स्वतः काढतायत आणि खरं बोलतायत आणि एवढ्या गर्दीच्या सिटीच्या ठिकाणी एक संगोपन करतायत. मला एक आनंद झाला. आणि काल बगाड बावदान बघितलं मात्र त्या ठिकाणी न थांबता आज मी त्या ठिकाणी संदेश देऊन सुद्धा जास्त कोणी वाट बघितली नाही. मात्र बरेच दिवसापासून जवळपास एक 15 दिवसापासून हे कुटुंब हे शेतकरी या चॅनलची वाट बघत होतं. त्यांना मला आजचा दिवस द्यायचा होता, महत्त्वाचा दिवस द्यायचा होता आणि त्यानंतर मला त्या गोष्टी सिद्ध करायच्या होत्या. तर मी